भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्याअभावी मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी रखडलेली आहे। अशातच सावली आणि पिंपरी शेत शिवारात गेल्या 28 मेला मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलं। अनेकांची घरांची छत उडाली, अनेक झाडे उन्मळून पडले, तर विजेचे खांब आणि तारा तुटून पडले आहे। आपण सध्या या साहुली शेत शिवारात आहोत। या ठिकाणी विजेचे खांब तुटल्याने तारा तुटल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा पुरवठा खंडित झाला आणि याचा थेट फटका बागायती शेतीला बसला आणि शेतातील झाडे हे आता करपू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लागलेले वांगे हे जळून खाली पडत आहेत। पाणी नसल्यामुळे शेतकरी आता मोठा संकटात सापडलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, किती दिवसापासून ही समस्या आहे तुम्हाला आणि पाणी नाही आहे, लाईट नाही आहे? जवळपास 1 महिना झाला आणि 28 मेला जो चक्रीवादळ आला, त्या चक्रीवादळामुळे आमच्याकडे जवळपास कुक्कुटपालनचा व्यवसाय होता आणि बागायती शेती होती। त्या चक्रीवादळामुळे कुक्कुटपालनचा एवढा फार मोठा नुकसान झाला आणि जे आमची बागायती शेती या इलेक्ट्रिक ऑफिसने जे 10 ते 15 दिवसामध्ये जे काम करायला पाहिजे होता, त्यांनी जवळपास 1 महिना लोटून गेला तरी पण अजूनही त्यांचे पोल घडलेले नाही। त्या पोलामुळे, त्या इलेक्ट्रिकच्या दिरंगायामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची जे बागायती शेती आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। आणि वरचा पाऊस तर येऊनच नाही राहिला, पण जो ओलीचा खाली जे शेती आहे, आम्ही स्वतः इलेक्ट्रिक असल्यामुळे स्वतः आम्ही आधीच रोवण्याचे परे घालायचे, पराठी लावायची, अशा हर प्रकारे मिरची लावायचे। पण लाईट नसल्यामुळे, MSCBच्या प्रकल्पामुळे लाईट नसल्यामुळे आम्ही ते लावू शकलो नाही आणि आमच्यावर खूप आर्थिक संकट कोसळलेलं आहे। तर या 2 दिवसामध्ये MSCBने काम पूर्ण नाही केला तर आम्ही आत्महत्यास प्रवृत्त होईल। खरीपाचा हंगाम आहे आणि अनेकांनी शेतीची मशागत केलेली आहे। या ठिकाणी विहीर आहे, त्यात पाणी सुद्धा आहे, मात्र वीज नसल्यामुळे हे आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नाही आणि या आसमानी संकटासोबतच आता हा दुहेरी संकट शेतकऱ्यांवर आलेला आहे। जर या 2 दिवसात वीज वितरण कंपनीने या शेतातील विजेची दुरुस्ती केली नाही तर टोकाचे पाऊल उचलण्याचा संकेत सुद्धा या शेतकऱ्यांकडून दिला जातोय। नितीन कुठे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।